काय हा पाणी जर सुटलं तर 1-2 बॅलर हां संध्याकाळी आ घर उघडायले तर ते हो लेकरं उठली नाही तर कारण जरा चांगला खराट्यानं झाडून घ्यावं लागेल ना आतून डायरेक्ट घरात सगळा कचरा झालाय 5 चुळा बघ किती कोणी नाही मी हे काढायले सिंधू आहे आ बोला हॅलो हो उघडलं गेलं हो ते कुठे थोडं कुठलं आ बघ की बघ मधी घाण किती झाली आहे झाडू तर आणून ठेवला होता मी मोठा लट पण आता सगळा पाचोळा झाला या हा मिरच्या फिरच्या आज आणल्या तर मग देठ काढायला आणि वाळवायला आणि टाइम लागणार नाही फोन नाही केला काय नाही केलं ह्या घरी तर कुणीच कसंच नाही काय माहिती नाही मला मी लक्ष देत नाही हां मी नाही लक्ष देत कसं काय केलंय काय नाही केलं काहीच नाही विचार नाही पुस नाही काय नाही आपला जेव्हा यायचंय तेव्हा यायचं होय हां हां काय 4-2 दिवस राहा वाटून तेवढं राहायचं आणि निघून जायचं 12 कुटाने करीत बसत नाही मी आता कुणासोबत काही काय गरज आहे कुटाणा करायची होय हां 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 लय हुशार अरे पण माणसाला माणसाची गरज आहे ऐकलं का हां जेव्हा त्याच्यावर येईन ना तेव्हा त्यांना कळन माणसाचं महत्त्व त्याला चांगलं माहिती आहे माणसाचं महत्त्व पण ते कुणाला महत्त्व द्यायलेत ना हे त्यांना कळायला पाहिजे हां मला चांगलं माहिती आहे ते कुणाला महत्त्व द्यायलेत ती देऊ दे की आपलं गेलं काय फायदा आहे आता होय उगाच तोंडाचा भंडवाडा हां तोंडाचा भंडवाडा हे वडिलाचं घर आहे माझ्या इथं कुणी राहत नाही आई वडील माझे नाही तर तेव्हापासून माझे आई वडील जगाला निरोप देऊन गेलेले आहेत मलाही वाटलं तरी इथे राहते सगळं घरदार सगळं असं आहे बघा घरात हे सगळं स्वच्छ करावं लागेल मला आता इकडल्या घरात हे असं आहे सगळी घाण झाली आहे कोण नाही बघायला माय बाप होते तेव्हा लय वेगळी गोष्ट होती कसा पाऊल टाक वाटत असन बघा मग हे इथं माझी माय बाप आहे ह्याच्यामध्ये दिसले का माझे आई वडील मी ना तुम्हाला निवांत बोलते पुन्हा म्हणजे माझ्याबद्दलची माहिती देते थोडक्यात मी तुम्हाला लोकांना काय माहिती नसतं कोणाच्या आयुष्यामधलं
दिसतंय त्याच्यावर विश्वास करतात लोक, पण हे जीवन आहे, हे जीवन जगायचं म्हणलं ना लय अवघड आहे. ऐकलं का? एवढा परिसर आहे माझ्या बापाचा, सगळा एवढा मोठा परिसर आहे माझ्या बापाचा, पण मायबाप नसल्यामुळं तुम्ही समजून घ्या आता. हे झाड आहे बघा, हे पेरूचं झाड माझ्या वडिलाच्या. काय सांगू तुम्हाला, कसं सांगू तुम्हाला. हे झाडाखाली माझ्या वडिलाची हस्ती पुरलेली आहे, हस्ती पुरलेली आहे माझ्या वडिलाची ह्या झाडाखाली. हे झाड एवढं आलं या, इथं कुणीच राहत नसल्यामुळं असं झालंय हे झाड एवढं. आणि कसं सांगू तुम्हाला मी, काय कुठून सुरुवात करू, मला काही सुचत नाही बघा. बोलते मी नंतर तुम्हाला. काय करन, माझं एक काम करायचं होतं र. झाडू आणून द्यायचा होता मला जरा, काड्यांचा मोठा खराटा. हां खराटा दुकानातून आण ना. हां नवाचा आण ना, खराटा आण. दुकानात जरा म्हणजे निब्बर काढायचं आण बघा, द्या बरं हो त्याला. खराटा घेऊन ये, खराटा. हे सगळं झाडून काढावं लागन, हे लय झालं हे बघ, हे असं एवढं. आता बघा घराचा नजारा कसला मस्त छान परिसर केलाय मी आणि माझ्या नवऱ्याने. मी कमी केलाय हो माय. हां नवऱ्याचा हात जास्त आहे हा. उगाच मी माझं श्रेय कशाला घेऊ स्वतःचं. एवढं कष्ट केलंय.